ब्लॅक फॉरेस्ट मधला हा रिअल ब्लॅक फॉरेस्ट केक. नमस्कार मंडळी, आज आहे आमचा बासेलमधला तिसरा दिवस आणि आईला घेऊन आज आम्ही चाललो आहोत तिसरा देश फिरण्यासाठी, जर्मनीमध्ये. सो आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्टचं प्रवेशद्वार फ्रायबर्ग ही सिटी दाखवणार आहोत आणि त्यानंतर TTC लेकला जाणार आहोत. बासेलवरून जर्मनी ब्लॅक फॉरेस्टमध्ये जाण्यासाठी 1 तासाची ट्रेन आहे आणि यातलं तिकीट मात्र खूपच स्वस्त आहे. आम्ही बाडन विट्टमबर्ग हे रिजनल तिकीट काढलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही 35 युरोमध्ये जर्मनीला जाऊन येणार आहोत. मंडळी, बासेलवरून आम्ही सकाळी 10:30ची ट्रेन पकडली होती आणि 1 तासाच्या सुंदर जर्नीनंतर आम्ही फ्रायबर्ग या शहरामध्ये येऊन पोचलेलो आहोत. या शहराला ब्लॅक फॉरेस्टचं प्रवेशद्वार असं सुद्धा म्हटलं जातं. फ्रायबर्ग स्टेशनपासून 10-15 मिनटं आम्ही जवळजवळ आता चालत आलो आहे आणि हे इतकं सुंदर असं शहर सुरू झालं आहे. रस्त्याच्या बाजूला बघा, इथे पाणी वाहत आहे. या सिटीमधलं ही डिझाईन तशी आहे. पाणी स्वच्छ आहे, पण बघू शकता तुम्ही घाण नाही आहे पाण्यामध्ये, जस्ट वाहतं पाणी आहे. रस्ता पण एकदम सुंदर आहे आणि आता समोरच आम्हाला एक कॅथेड्रल दिसत आहे. स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या जवळ असल्यामुळे इथे मल्टीकल्चरल लोक आहेत. मुलं सुद्धा अगदी पाण्यामध्ये बोट घालून चालतात. तिकडची लोक आहेत असं वाटतं. इथे असं म्हटलं जातं की इथल्या पाण्यामध्ये जर तुम्ही रस्त्यावर चालताना पाय घसरून पडलात किंवा तुमचा पाय घसरला तर तुमचं लग्न फ्रायबर्गमध्येच होईल, अशी इथे लोककथा आहे असं म्हटलं जातं. आणि समोर बघू शकता मस्त अशी बसायला जागा आहे. काहीच नाही तर मुलं बेअरफिट असं वॉक करू शकतात त्या पाण्यातून. हे सगळं मार्कप्लाट्स काइंड ऑफ आहे, म्हणजे स्क्वेअर, आणि ज्याच्यामध्ये सगळे शॉपिंग स्ट्रीट वगैरे आहेत आणि मस्त आहे पण हा एरिया ॲक्च्युली. आपल्याकडे असं मार्केट असतं तसं इथे रोज मार्केट असतं. आत्ता आम्ही या फ्रायबर्गच्या सिटी सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि इथे एक कॅथेड्रल आहे. मार्केट आपण नंतर करूया, आधी या कॅथेड्रलमध्ये जाऊया. हे एक गोथिक कॅथेड्रल आहे आणि हे 1200 ते 1600च्या दरम्यान बांधलं गेलेलं आहे. ब्लॅक फॉरेस्टच्या पायथ्याशी हे शहर वसलेलं आहे, त्यामुळे याच्या आजूबाजूला सगळीकडेच तुम्हाला डोंगर दिसतो आणि इथूनच जवळ एक केबल कारने डोंगरावरती जाण्यासाठीचं सुद्धा ठिकाण आहे, पण तिकडे आज आम्ही जाणार नाही आहोत. खूप सारं आहे ना इकडे खायला, पूर्ण खाण्याची खाऊ गल्ली आहे इकडे. अशी काय आज एवढे टुरिस्ट पण आहेत. स्कूलमधली मुलं आहेत जिथे
गाणं गात आहे. पोरं गाणी बोलतात आणि मग त्यांना पैसे द्यायचे. सगळे फ्रेश भाज्या, सॉस, जॅम सगळे. किलो शॉप आहे. प्राइस इथे लिहिलेलं आहे बघा. 20 euro पर kg, 30 euro पर kg असे कपडे आहेत. किलो शॉप. रिड्यूस, रियूज, रिसायकल. फ्रायबर्ग ही जर्मनीमधली सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश असणारी सिटी मानली जाते. हे पाणी इतकं स्वच्छ आहे की दुकानदारांनी शोभेच्या वस्तू तिथे आणून ठेवलेल्या आहेत. सजवलं आहे त्याला पण. अजून एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात आली असेल की इथे फिरतानाची ती घरं आहेत ना, ती तर जुनी घरं आहेत. त्यांच्या खिडक्या वेगळ्या, त्यांचे रंग वेगळे आणि इतकं सुंदर शहर आहे हे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेलात ना तर इतका भारी फोटो येईल. मस्त केलंय ना. फ्रायबर्ग हे जर्मनीमधलं सस्टेनेबिलिटी आणि इको टुरिझमसाठी प्रसिद्ध असलेलं शहर आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही इथे बघू शकता की हे शहर इतकं क्लीन आहे आणि सगळीकडे ग्रीनरीसुद्धा मेंटेन केलेली आहे. आणि इतक्या वेगळ्या प्रकारे यांनी घराच्या बाहेर अशी झाडं सजवलेली आहेत. खूपच मस्त वाटतं ॲक्च्युली बघायला. इतके मस्त अँटिक शॉप्स आहेत ना इकडे, है ना. हे बघा, खूप जुने 1400च्या काळातलं वगैरे असं स्ट्रक्चर आहे आणि इतकं सुंदर वाटतं ते बघायला. आता आम्ही आलेलो आहोत स्काउ पेंटर या ठिकाणी. मस्त असा रस्ता आहे. तेव्हा तो कॅथेड्रल पण दिसतं. फ्रायबर्गमध्ये खूप चांगलं ट्रान्सपोर्ट आहे आणि इथे एक्सटेन्सिव्ह अशा बाईक लेनसुद्धा आहेत. त्यामुळे खरंच ही सिटी इको फ्रेंडली आहे असं मला वाटलं. स्काउ बेंटरच्या इथून लेफ्ट साईडला ना असा ब्रिज आहे. रस्ता क्रॉस करून त्या पलीकडे गेल्यानंतर खूप पुढे जाऊन असं वरपर्यंत जायला लागतं. तेव्हा तुम्हाला सिटीचा पॅनोरॉमिक व्ह्यू मिळतो. पण तिकडे आता आम्ही जाऊ शकत नाही कारण मंदार बघा अर्धा तास झाला ते गेले होते तिकडे. पण ते जाऊन आले तरी त्याच्या पुढे पण अजून तेवढंच जायचं बाकी होतं. सो ते रिटर्न आलेत. आईला घेऊन आम्ही इतकं चालायला नाही जाऊ शकत आता. तर इकडे नाही लोक बघ कशी ह्याच्यावरती बसलेत खाली. तर इकडे खूपच कॉमन गोष्ट आहे ही की पाण्यात पाय घालून वगैरे बसतात. ते पाणी तर सुकलं आता पण तरी सुद्धा लोक इथे खाली बसलेत ह्याच्यामध्ये बघ. तर हे कॅफेटेरिया आहे आणि ते बिटकॉईनसुद्धा ॲक्सेप्ट केला जातो. बघा किती ॲडव्हान्स्ड आहे जर्मनी. बिटकॉईन पण ॲक्सेप्ट होतो इथे. आता हा दुसरा हिस्टॉरिक दरवाजा आहे. तो पण किती सुंदर दिसतोय तो बघा. त्याच्या खालून सुद्धा ट्रॅम वगैरे जाते. युरोपियन लोकांची एक गोष्ट विशेष आहे की कितीही ऊन असलं तरी ते बाहेरच जेवण करणं प्रिफर करतात. बाहेरच बसतात. अजिबात हॉटेलच्या आतमध्ये तुम्हाला एकही माणूस बसलेला दिसणार नाही. अर्धा तास लाईनमध्ये उभं राहून आत्ता आम्ही फलाफल रॅप ऑर्डर करणार आहोत. हे एक टर्की स्टोअर आहे. जर्मनीमध्ये जास्तीत जास्त हेच स्टोअर तुम्हाला पाहायला मिळतात. लंच झालेलं आहे आणि समोरच एक कॅफे दिसतंय. ज्या कॅफेमध्ये मस्त असा ब्लॅक फॉरेस्ट केक मिळतो. जर्मनीमध्ये आहोत, ब्लॅक फॉरेस्टमध्ये आहोत आणि ब्लॅक फॉरेस्ट केक नाही खाल्ला असं कसं होऊ शकतं. चला तुम्हाला दाखवते.
खूप साऱ्या प्रकारच्या पेस्ट्रीज आणि चॉकलेट्स इथे आहेत, पण मी शोधतेय ब्लॅक फॉरेस्ट केक. येस, मिळाला. हा बघ. हॅलो. तर हा आहे रिअल ब्लॅक फॉरेस्ट केक, जो आपण भारतामध्ये नेहमी खातो, पण तो इथून प्रसिद्ध झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे तो कसा दिसतो. तर याला जर्मन भाषेमध्ये मात्र वेगळं नाव आहे आणि स्क्वाल्सवाल्डर किर्स्टोटे असं काहीतरी याला म्हणतात. 5 युरोला एक पीस आहे. केक घेऊन आम्ही आता या अशा ओपन स्पेसमध्ये आलेलो आहोत. बरीचशी तरुण मंडळी इथे दिसतात, कारण आसपासच युनिव्हर्सिटीसुद्धा आहे. तो जर्मनीमध्ये ब्लॅक फॉरेस्टमधला हा रिअल ब्लॅक फॉरेस्ट केक. वाईन पण टाकली वाटतं. नाही, त्या चेरीमुळे तसं लागत असतं. असं वेगळं थोडीशी कडवट टेस्ट पण येते. हे लोक शुगर वगैरे जास्त नाही ना टाकत. आणि याच्या खाली बघा हा क्रॅकर आहे. क्रीम पण वेगळीच आहे, व्हिप क्रीम नाही आहे. आणि चेरीज पण आहेत. गुड. कसं लागतं आई? मस्त. वेगळी टेस्ट आहे ना, आपल्याकडे मिळतो तसा नाही आहे हा. रिअल ब्लॅक फॉरेस्ट आहे. घास लागल्यासारखं कडक. चांगला ऍक्च्युली, आवडला मला. पण एवढा गोड नाही आहे ना, असं एकदम असं अजिबात हे नाही आहे की क्रीमी आहे. तर आपल्याला गोड खायची सवय ऍक्च्युली. यांच्याप्रमाणे आपल्याप्रमाणे हा गोड नाही आहे, तेवढा गोड नाही आहे, पण छान आहे. तर पुन्हा आम्ही आता आलेलो आहोत फ्रायबर्गच्या ट्रेन स्टेशनवरती आणि इथून आम्ही जाणार आहोत TTC लेक पाहायला. फ्रायबर्गवरून TTCला जाण्यासाठी 40 मिनिटाची ट्रेनची जर्नी आहे आणि जर्नीसुद्धा खूपच सिनिक आहे, कारण की ब्लॅक फॉरेस्टमधून तुम्ही प्रवास करता. बऱ्याचदा ट्रेन तर या ब्लॅक फॉरेस्टच्या जंगलातून गेली. हॉटेल पण इतकं सुंदर आहे इकडच्या रस्त्यांवरती आणि मस्त मस्त सोव्हिनियरचे शॉप्स आहेत, कुकू क्लॉकचे शॉप्स आहेत. ब्लॅक फॉरेस्ट फायनली दिसतंय तुम्हाला. ब्लॅक फॉरेस्ट. That's exactly what I say. Forest that's black, called as black forest. Okay. आहे TTC लेक. TTC Lake. 2 किलोमीटर लांबीचा हा तलाव आहे आणि हिमयुगामध्ये हा तलाव TTC तलाव तयार झालेला आहे असं म्हणतात. हे तुम्ही बोट टूर सुद्धा करू शकता. पडल बोट सुद्धा आहे इथे आणि ती पडल बोट किती 15 युरोला आहे. 1 to 4 पर्सन, हाफ एन आवरसाठी. आणि मोटर बोट सुद्धा आहे. त्याच्यानंतर इथे ही मोठी बोट आहे जी 7 युरो पर अडल्ट आहे आणि 3 युरो पर किड्स आहे. सो जाऊ शकतो आपण ना. बघूया आधी. ती बघा कोपरा तिकडून अशी मस्त फिरवते ती पूर्ण लेकला. सो आता आम्ही या बोटमध्ये चाललोय. हात धरायचा. 24 युरो तिकीट झालं सगळ्यांचं मिळून. हेच तसं आहे, बोटीची मजा वरतीच आहे. सारे लोक ना मोटर बोट पण राईड करतात. वातावरण आता थोडंसं क्लाउडी झालंय आणि हवा सुद्धा सुटली आहे. ब्लॅक फॉरेस्टचा हा व्ह्यू आहे पूर्ण. किती भारी दिसतंय ते बघा. ब्लॅक फॉरेस्टमध्ये ना सगळी अशी उंचच्या उंच झाडं आहेत आणि हा पूर्ण लेक जो आहे तो या ग्रीनरीनी जंगलाने आजूबाजूच्या भरलेला आहे.
सो खूप सारी लोक इथे कॅम्पिंग करण्यासाठी येतात आणि तुम्ही बघू शकता इथे आजोबा मासेमारी करायला उभे राहिलेत. ह्या सगळ्या कॅम्पराव्हॅन्स आहेत नेदरलँड्समध्ये, जर्मनीमध्ये खूप फेमस आहेत ऑल ओव्हर द युरोप. आणि लोक त्यांच्या फॅमिलीसोबत या कॅम्पराव्हॅनमध्ये अगदी 8-8 दिवसांसाठी कॅम्पिंग करण्यासाठी जातात. आणि मग अशा प्रकारे ज्या काही तलाव आहेत किंवा जंगल आहे तिथे येऊन राहतात. तर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा किती गर्दी आहे अक्षरशः. जवळजवळ अर्धा तासाची ती बोट टूर होती आणि ती इतकी सिनिक होती. आईला सुद्धा ही बोट टूर खूप आवडली. कुकू क्लॉक आहे बघा, 12.5 युरोला, पण ते वाजत नाही, असं शो साठीच आहे. तो वाजतो वाटतं का, दाखवतो तो. ब्लॅक फॉरेस्ट मधल्या झाडांची लाकडं वापरून हे कुकू क्लॉक इथे बनवले जातात. बघा किती प्रकारचे आहेत. 2 युरोला. छोटस पॉकेट येतं. अहो किती मोठा ना. स्वित्झर्लंडची ना. 69 युरोला बंडी. बघ सांबर. हे सगळं इथे जे प्राणी आणि हे सापडतात त्याच आहे. औल बघ कसे चमकतात. हे माझ्या हातात सिक्रेट बॉक्स, जो या दोघांनी माझ्या नकळत काहीतरी घेतलंय आणि मला माहित नाहीये. मला घ्यायचं तर कुकू क्लॉक, पण हे काहीतरी 20 युरोचं घेतलंय, ज्याच्यामुळे मी विचार केला की नको, मग आता राहू दे. सो हे आहे दोन कल्प्रिट. माहित नाही मला काय घेतलं यांनी, बघूया घरी गेल्यावरती. पाणी येतंय तिकडून, असं तो गाड्या फिरतोय आणि सुंदर गार्डन आहे एकदम स्टेशनच्या बाजूलाच लागून. TTC वरून ट्रेन पकडून आता आम्ही पुन्हा फ्रायबर्गला आलेलो आहोत आणि फ्रायबर्गवरून बासलला जाणारी ट्रेन पकडणार आहोत. एक गोष्ट मला युरोपमधली खूप आवडते की आईवडिलांना घेऊन जेव्हा तुम्ही इथे फिरता तेव्हा अजिबातच त्यांना ॲक्सेसिबिलिटीचा त्रास होत नाही. सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. बघा आता खाली मला जायचं आहे तर लिफ्ट पण आहे. आणि हे दोघं कधीपासून इकडे बसलेले आहेत. जेव्हा आम्ही TTCला गेलो तेव्हा पण ते तिथेच बसलेले होते. बापरे. मोस्टली प्रत्येक स्टेशनवरती लिफ्ट असतात, त्यामुळे आईवडिलांना इकडे जर घेऊन फिरवायचं असेल तर ते बरं पडतं. कोणत्याही प्रकारे त्यांना चढ उतार करण्याचा त्रास होत नाही. मंडळी, ब्लॅक फॉरेस्ट आणि TTC लेकचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.